मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये खूप मोठा धमाका झालेला आहे. 2 गुड न्यूज भेटलेल्या आहेत. मित्रांनो, इथे सायलीने आता सुमन काकूला घरी नेऊन सोडलेलं आहे. म्हणजे तिच्या घरी नेऊन सोडलेलं आहे. पण मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी आहे की सायली आणि अर्जुनने खूप मोठा डाव रचलेला आहे. तो म्हणजे असा की नागराजला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांनी खतरनाक प्लॅन बनवलेला आहे. जेव्हा त्यांनी सुमन काकूला सोडवलं तेव्हा सुमन काकू, सायली आणि अर्जुन या तिघांनी मिळून प्लॅन बनवला की सुमन काकूंनी फक्त महिपतचंच नाव घ्यायचं. नागराजने काहीच केलं नाही असं सांगायचं आणि महिपतने केलं ते जे काही केलं ते महिपतनेच केलं. महिपतनेच किडनॅप केलं आणि सुमन काकूने मानसिक धक्का लागलाय. सुमन काकूचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि सुमन काकूला काहीच कळत नाहीये. तिला फिट येते, तिला झटके येतात. तिची हालत खूप बेकार झाली आहे आणि नागराज काकाला वाटेल की आता ही असली सुमन माझं काय बिघडू शकणार आहे असं भासून द्यायचे. मित्रांनो, खरंच हा खतरनाक प्लॅन आहे. आणि आता जेव्हा ते सुमन काकूला सोडवायला जातात तेव्हा नागराज आणि रविराज, प्रतिमा सगळे तिथे असतात. तेव्हा आता तेही म्हणतात की खरंच सुमनची हालत खूप बेकार आहे. नागराज पण बोलत आहे, माझ्या सुमनची हालत काय बेकार झाली, त्या महिपतने काय हालत केली. आणि आता सायली अर्जुनला मात्र सगळं काही माहित आहे या नागराजचे काळे कारनामे. त्यामुळे आता ते कारमध्ये जेव्हा घरी येत असतात तेव्हा ते इतके क्यूट हसत असतात, कारण त्यांना माहित आहे की नागराज आपल्या जाळ्यामध्ये अडकत चाललेला आहे आणि सुमन काकू एक नंबर ऍक्टिंग करत आहे. वाव, ग्रेट. आता दुसरी न्यूज तुम्हाला सांगायची अशी की आता ही नीच सायली, एवढा पण नीचपणा कोण करतं का? अहो, घरातलं अन्न, आपण अन्नाला काय बोलतो? अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला आपण ईश्वर मानतो, जेवणाला. तर तिने तेच जेवण जे सायलीने बनवलं होतं ते सगळं भरलं आणि फेकून दिलं. इतकं नीच. आणि का, कशासाठी? का तर सायलीवर सगळे ओरडतील की सायली, अगं अस्मिता प्रेग्नेंट आहे, पूर्ण आजी त्या आता म्हाताऱ्या झाल्या, जेवण वेळेवर भेटलं पाहिजे त्यांना, म्हणून कल्पना तिला ओरडेल. म्हणून तिने हे नीच काम केलं. आणि आता कल्पनालाही ती बोलून दाखवत आहे की तुमची सून कुठे आहे? ती गृहोदक्षिणी कर्तव्यदक्ष सून कुठे गेली? जेवण न बनवताच निघून गेली. तिला हुंडाळायला जायचं असेल ना बाहेर. अरे पण सगळ्यांचा सायलीवर खूप विश्वास आहे, त्यामुळे कुणीच आरडाओरडा कांगावा काहीच केलं नाही आणि कल्पनाने सुद्धा काहीच केलं नाही. आणि आता सायली अर्जुन घरी आलेले आहेत आणि आता सायलीलाही धक्का बसलेला आहे की चक्क जेवण नाहीये. बापरे, त्यांना कळून चुकलं की ह्या चेटकिनीने आमचं जेवण काहीतरी कुठेतरी फेकून दिलं किंवा काहीतरी केलं. त्यामुळे सायली बोलते की प्लीज आई, तुम्ही काळजी करू नका, मी अस्मिता ताईंना पुढच्या 15 मिनिटात जेवायला वाटते. आणि सायली खरंच सुगरण आहे. तिने पटकन स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांना जेवण दिलं आणि सगळ्या आनंदाने जेवण करत आहेत. परंतु इकडे त्या प्रियाचा जळून असा जळजळ फळाट झालेला आहे. तिला सुचत नाही. तिला असं वाटतं की मी कितीही प्रयत्न केले तरी ही सायली लाडकीच आणि माझा कोणी लाडच करत नाही. म्हणून आता तिने अश्विन आणि तिच्यासाठी जे जेवण मागवलं होतं ते सुद्धा लपून ठेवलं. आणि आता तिला वाटलं की त्याचा आळमी सायली उडकले, म्हणून तिने सायली उडकला की सायलीने आमचं पार्सल लपून ठेवलं, आम्ही उपाशी राहावं असं तिला वाटतं. मग अश्विन तिला बोलला, सायली खरंच तू हे केलं का? तर सायली बोलती की एखाद्याला उपाशी ठेवणं इतकी मी नीच नाहीये, एवढी पण निष्ठूर नाहीये मी की कोणाला उपाशी ठेवून. आणि मग सायली आता एक व्हिडिओ दाखवते अश्विनला की हे काम तुझ्या बायकोच आहे. आणि इकडे आता महिपत साक्षीला, महिपत जेलमधून कसा सुटला काय माहिती, असं कसा सुटतो तो? जेलमध्ये जातो, सुटतो पण. तर तो जेलमध्ये सुटलाय की त्याला साक्षीला भेटायला परमिशन दिली काय माहिती. आणि आता तो साक्षीला सांगत आहे की कुणावरच विश्वास ठेवू नको, महिपतवर, ते नागराजवर पण नाही आणि त्या खोटारड्या प्रियावर सुद्धा नाही. तू कुणावरच विश्वास ठेवू नको आणि सांभाळून राहा. मित्रांनो, आता या नागराजचे काळे कारनामे कधी बाहेर येणार यार? प्लीज सायली अर्जुन काहीतरी करा आणि याला पटकन जेलमध्ये टाका. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.